कोणत्याही मसाल्याचा वापर न करता इथे 40 वर्ष जुन्या पद्धतीने चकली भाजणीची रेसिपी बघणार आहोत, तेही 1 किलोच्या प्रमाणात. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. आज आहे ना आपण 40 वर्ष जुन्या पद्धतीने कमी तेल पिणाऱ्या आणि खुसखुशीत नळीसारखे अगदी पोकळ आणि हलकी असे चकलीची रेसिपी बघणार आहोत. तर चकली भाजणीपासनं इथे मी 1 किलोच्या प्रमाणात अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत असे काटेदार चकलीची रेसिपी बघणार आहोत. तर इथे बघू शकता चकली आपली किती हलकी झाली आहे, आतमध्ये अगदी पोकळ अशी झाली आहे. तर मध्येच व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर चकलीच्या भाजणीसाठी इथे मी वाटी घेतली आहे. ही वाटी आमटीला आपण वाटी घेतो त्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. वाटीचं इथे वजनी माप जर घ्यायचं असेल तर साधारण 100 ते 120 ग्रॅम एवढं या वाटीमध्ये कोणतेही धान्य बसेल. रेशनचे तांदूळ हे मी स्वच्छ पाण्याने धुवून त्याला छान आपले कोरड्या कापडावर पंख्याखाली तांदूळ वाळत घालून घेतले आहे. तर इथे आपण तांदूळ सुरुवातीला मोजून घेणार आहोत. तर इथे सुरुवातीला 1 वाटी मोजून घेतली आहे आणि आता इथे बघू शकता सपाट अशी वाटी भरून मी इथे 4 वाटी तांदूळ मोजून घेणार आहे. तर तुम्ही कोणत्याही वाटीच्या मेजरमेंटने तांदूळ मोजून घेऊ शकता, म्हणजे आपली जी चकली भाजणी आहे एकसारख्या प्रमाणाची होते. तर इथे बघू शकता सपाट भांडे असे 4 वाटी तांदूळ मोजून झाले आहेत आणि हे गॅसवर कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई आपली छान गरम झाली आहे. तर हे रेशनचे तांदूळ आहेत ते कढईमध्ये घातले आहेत. तर इथे मी सर्व तांदूळ या कढईमध्ये घालून छान असे खमंग पॉपकॉर्नसारखे फुलूपर्यंत भाजून घेणार आहे. तांदूळ भाजण्यासाठी इथे 15 ते 20 मिनटं लागतात. लो टू मीडियम हीटवर तांदूळ भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ आपले भाजतायत तोपर्यंत इथे मी डाळवे देखील तुम्हाला मोजून दाखवते. डाळवे देखील इथे बघू शकता सपाट वाटीने असे मी 2 वाटी इथे डाळवे मोजून घेत आहे. इथे बघू शकता बरोबर डाळवे सपाट वाटीने 2 वाटी मोजून घेतले आहेत. तर इथे या वाटीच्याच प्रमाणे अर्धी वाटी मी इथे पोहे घेतले आहेत. म्हणजे जी वाटी आता दाखवली होती त्यापेक्षा ही वाटी थोडीशी लहान आहे. म्हणजेच आपण आमटीला जशी वाटी वापरतो तशा पद्धतीची वाटी आहे. आणि इथे बघू शकता 20 मिनटं झाले आहेत. आपला थोडासा रंग देखील तांदळाचा बदलला आहे आणि आपले तांदूळ वेगवेगळे असे दिसत आहेत आणि पॉपकॉर्नसारखे फुललेले देखील. तर इथे बघू शकता अगदी छान आपले मोकळे मोकळे तांदूळ वेगवेगळे दिसत आहेत. आणि आता इथे आपले हे तांदूळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. जितकी छान तुम्ही तांदूळ भाजून घ्याल तितके छान आपली चकली पोकळ आणि खुसखुशीत होते. तर इथे 15 ते 20 मिनटं झाली आहेत. तर आपले तांदूळ आहेत ते मी तुम्हाला कसे भाजले आहेत ओळखायचे कसे हे देखील सांगणार आहे. थोडंसं हातावर तांदूळ घ्यायचे आणि तांदळाचा थोडासा चुरा करून घ्यायचा आहे. चुरा हाताने होत असेल तर समजून जायचं की आपले तांदूळ छान असे भाजले आहेत. तर इथे डाळवे देखील आपल्याला इथे फक्त साधारण 5 ते 6 मिनटासाठी भाजून घ्यायचे आहेत. डाळव्यांचा रंग वगैरे न बदलताच आपल्याला डाळवे भाजून घ्यायचे आहेत. तर इथे डाळवे भाजत असताना गॅस मी लो टू मीडियमवर ठेवला आहे. डाळवे भाजत आहे तोपर्यंत इथे उडदाच्या डाळीचा आणि मुगाच्या डाळीचा माप बघणार आहोत. उडदाची डाळ ही अर्धी वाटी आणि मुगाची डाळ ही अर्धी वाटी घेतली आहे. दोन्ही डाळी मिक्स करून घ्यायचे, कोरड्या कापडावर पुसून घ्यायची आहे. आणि इथे बघा आपल्या डाळव्यांचा रंग थोडासा हलकासा बदलला आहे. अगदी कुरकुरीत असे डाळवे झाले आहेत. ते देखील आपण एका भांड्यावर काढून घेतले आहेत. तर इथे उडदाची डाळ आणि मुगाची डाळ दोन्ही एकत्रित करून भाजायची आहे. ही डाळ देखील लो टू मीडियम गॅस ठेवून आपल्याला छान 10 ते 15 मिनटं खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. तर थोडासा डाळीचा रंग बदलला की आपल्याला डाळ ही लगेचच कढईतनं काढून घ्यायची आहे. तर इथे पोहे देखील आपण कढईमध्ये गॅस आपला लो टू मीडियम हीटवर ठेवूनच पोहे भाजून घ्यायचे आहेत. पोहे भाजले कसे ओळखायचे? पोह्यांचा रंग न बदलता पोहे अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आहेत. म्हणजेच पोहे आहेत ना भाजताना अगदी कढईमध्ये असे छान फुलतात.
पोहे आपले साधारण 6 ते 8 मिनिटामध्ये छान असे फुलला जातात. तर पोहे भाजता येत तोपर्यंत आपण इथे धणे आणि जिऱ्यांचा देखील चकलीच्या भाजणीतच घालून घेणार आहोत. तर इथे पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे एवढे धणे घेतले आहेत आणि 4 चमचे एवढे जिरे घेतले आहेत. महत्त्वाचं म्हणजे इथे अर्धी वाटी गहू देखील मी इथे घेतली आहे. जेव्हा तुम्ही चकलीची भाजणी करचाल तेव्हा माझ्या या पद्धतीने चकलीची भाजणी घरी नक्कीच ट्राय करा. आता ही गहू घालायची पद्धत माझ्या आईची आहे. ती साधारण 40 वर्षी जुन्या पद्धतीची इथे मी चकली दाखवली आहे. तर ही जे आपण चकली भाजणी करणार आहोत ना, इथे आवर्जून गहू घालायचे आहेत. गव्हाने आपली चकली जी आहे ना अतिशय खमंग अशी लागते. पण गहू भाजत असताना गॅस आपला पूर्ण लो असा ठेवायचा आहे आणि गहू आपल्याला फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता साधारण 10 मिनटं झाली आहेत. 10 मिनिटांनी आपले एक एक गहू असे छान फुलत आहे. जसे पॉपकॉर्न जसे उडतात तशा पद्धतीने आपले गहू आहेत ना ते उडत आहेत. म्हणजे आपले गहू छान खमंग असे भाजून तयार झाले आहेत. तर एका ते देखील भांड्यात काढून घेणार आहोत. तर धणे इथे आपण कढईमध्ये मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनिटासाठी धणे आणि जिरे छान आपले भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे फुलूपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता इथे झाली आपली 1 किलोच्या प्रमाणामध्ये चकली भाजणी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता भाजणीमध्ये मी पुन्हा एकदा सांगते, रेशनचे तांदूळ, गहू, डाळवे, उडीद डाळ, मूग डाळ आणि पोहे, धणे, जिरे एवढीच आपल्या चकली भाजणीमध्ये घातले आहेत. यानेच आपली चकली भाजणी आहे ती चवीला अतिशय खमंग लागते. अगदी जुनी पद्धत आहे ही चकली भाजणीची. या पद्धतीने तुम्ही भाजणी करचाल ना तर बाहेरचा कोणताही मसाला घालण्याची गरज नाही. या भाजणीतूनच आपली चकली चवीला अतिशय उत्तम अशी लागते. तर इथे बघू शकता चकलीच्या भाजणीचं इथं पीठ दळून आणलं आहे मी आणि इथे आपल्याला 1 वाटीचं मेजरमेंट घ्यायचं आहे आणि एकाच वाटीच्या प्रमाणे आपण चकली भाजणीची चकलीचं पीठ मळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता हलक्या हाताने मी पीठ घेतलं आहे वाटीमध्ये आणि हलकं असं दाबून घेतलं आहे. तर इथे बघू शकता इथे मी साधारण 4 वाटी इथे मी हलक्या हाताने चकलीचं पीठ भरून घेत आहे आणि हलक्या हातानेच आपल्याला चकलीचं पीठ भरून घ्यायचं आहे. जर अगदीच दाबून असं पीठ जर तुम्ही चकलीचं घेतलात तर चकलीला आपण जे काही पाण्याचं प्रमाण वापरणार आहोत ना त्याचं प्रमाण अगदीच कमी होईल. म्हणून घेताना चकलीचं पीठ जे आहे ते हलक्या हाताने भरून घ्यायचं आहे. महत्त्वाची गोष्ट ही आपली जेव्हा आपण चकलीची भाजणी भाजत असतो तेव्हा आपण जाडबुडाची कढई घ्यायची आहे. म्हणजेच काय होतं ना आपली चकलीची भाजणी एकसारखी छान भाजली जाते. तर इथे आपण ज्या वाटीने पीठ मोजून घेतलं होतं त्याच वाटीने आपण इथे पाणी देखील मोजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता ज्या वाटीने 4 वाटी पीठ मोजून घेतलं आहे त्याच वाटीने इथे 4 वाटी पीठ मोजून घेत आहे मी. तर इथे 4 वाटीचं प्रमाण दाखवलं आहे पाण्याचं. अगदी योग्य प्रमाणात इथे आपली चकली पीठ तयार होतं. तर इथे मी घरातलेच काही मसाले घेतले. 1 चमचा इथे मी हळद घेतली आहे. 2 चमचे इथे काश्मीरी लाल तिखट घेतलं आहे आणि इथे चवीनुसार मीठ घेतलं आहे. सुरुवातीला हे सर्व ड्राय मसाले जे आहेत ते थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि इथे 4 चमचे एवढे तीळ घालून घेत आहे. तर इथे 4 वाटीसाठी तेलाचं माप देखील सांगणार आहे मी. तेलाचं मोहन कसं घालावं. तेलाचं मोहन थंड घेतलं आहे. इथे 4 वाटीसाठी 3 चमचे एवढे आपले इथे तेल घालून घ्यायचं आहे. 4 वाटीसाठी 3 चमचे एवढे पोहे खायचा चमचा तेल अगदी योग्य प्रमाणात इथे चकली आपली छान खुसखुशीत होते. हे पाणी जे आहे गॅसवर गरम करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्यावर झाकण लावून गॅस मोठा ठेवून 5 ते 6 मिनिटानंतर आपल्या या पाण्याला छान उकळी येते. एक छान उकळ आल्यानंतर पाण्याला छान उकळ आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला ओवा टाकून घ्यायचा आहे. ओवा इथे साधारण 2 ते 3 चमचे एवढा टाकून घेतला आहे आणि गॅस बंद करायचा आहे. बंद गॅस केल्यानंतर आपल्याला जे पीठ आपण तयार करून घेतलेलं होतं चकलीचं सगळं पीठ या पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचं आहे. चकलीचं पीठ या पाण्यामध्ये छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याचा किंवा
लाटण्याच्या साहाय्याने गॅसची फ्लेम आपण पूर्ण बंद केल्यामुळे आपली ही जी पातेल्याला पीठ हे चिकटणार नाही किंवा करपणार देखील नाही. तर इथे छान आपलं हे पीठ सगळ्या बाजूने मिक्स करून घ्यायचं आहे. पातेल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता अगदी योग्य प्रमाणामध्ये आपलं पाणी आहे. तर या पिठाला अगदी योग्य असं झालं आहे. जरा देखील पाणी कमी पडलं नाही किंवा कोरडं फडफडीत देखील असं झालं नाही. साधारण 10 मिनिटासाठी झाकण लावून पीठ आपलं हे थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. तर इथे 10 मिनिटं झाली आहेत. तर आपलं हे पीठ जे आहे ते आणखीन थोडंसं गरम आहे, इथे बघू शकता. तर हे पीठ एका मोठ्या परातीत काढून घ्यायचं आहे. पंख्याखाली ठेवायचं आहे. म्हणजेच थोडंसं आपलं हे पीठ आहे ना लवकर कोमट होतं. तर अगदी जास्त गरम होतं म्हणून मी काय केलं, एक ग्लास घेतला आहे. ग्लासाच्या साहाय्याने हे पीठ मळायला सुरुवात केली आहे. इथे बघू शकता एक देखील यामध्ये जाड अशा गुठळ्या राहिल्या नाहीत, काय नाही. अगदी पीठ आपलं छान व्यवस्थित असं या पाण्यामध्ये मिक्स झालं आहे आणि एक्स्ट्राचं पाणी देखील मला इथे लागलं नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे ग्लासाच्या साहाय्याने. आणि हे पीठ बघा, इथे बघू शकता थोडंसं पंख्याखाली ठेवल्यामुळे पीठ जरा गार झालं आहे. तर इथे बघू शकता मी आता हाताने देखील मळून घेत आहे. तर इथे बघा जरासुद्धा मी पाणी वापरलं नाही. 4 वाटीच्या पाण्याच्याच प्रमाणे इथे आपलं पीठ छान मळून झालं आहे. तर इथे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आणि छोटे छोटे गोळे हाताने मॅश करत त्याला छान मळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता अशा पद्धतीने पीठ आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. एक एक गोळ्यासारखा आकार करून घ्यायचा आहे. तर इथे आपलं पीठ मळून झालं आहे. पिठाला रंग फार सुंदर आला आहे. याची चकली देखील आता आपण पाडून घेणार आहोत. चकली पाडत असताना पुन्हा एकदा आपल्याला या पिठाला तेल वगैरे न लावताच हाताने चोळून घेऊन या चकलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि आता आपली इथे चकली आपण पाडून घेणार आहोत. तर इथे एक्स्ट्राचं पाणी वगैरे न वापरता झटपट इथे आपली चकली तयार होते. तर इथे बघू शकता अगदी काटेदार अशी चकली आली आहे. एक तार अशी आपली या चकलीतून पीठ पडत आहे. जरासुद्धा तुटक किंवा या पिठाचे तुकडे देखील पडत नाही. एकसारख्या आकाराची काटेदार अशी चकली तयार होताना दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही. तर तुम्हाला हव्या तेवढ्या आकाराची तुम्ही अशा पद्धतीची चकली तयार करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता मी हाताने देखील चकली उचलत आहे, तरी देखील चकली आपली तुटली जात नाही. अगदी व्यवस्थितपणे आपली इथे चकली तयार होत आहे. चकली तयार झाल्यानंतर शेवटचा जो भाग आहे तो चकलीला चिटकवून घ्यायचा आहे. नाहीतर चकली तेलामध्ये सोडल्यास ते चकलीचं तोंड सुटू शकतं. त्यानंतर चकलीचे तुकडे पडू शकतात. तर इथे आपला गॅसची फ्लेम आहे ना मोठी अशी ठेवली आहे आणि आपल्या चकल्या इथे मी हाताने सोडत आहे. जर हाताने सोडणं जमत नसेल तर तुम्ही उलटणाचा देखील वापर करून चकली इथे कढईमध्ये सोडू शकता. तर इथे बघू शकता एक चकलीचा मी जो बोलता बोलता चकलीचा काठ आहे तो जोडला नव्हता, तर ती तेलामध्ये घातल्यानंतर सुटली आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला चकली गॅस मोठा ठेवून तळून घ्यायची आहे. तर चकली कुरकुरीत कशी झाली ओळखायची हे देखील मी पद्धत तुम्हाला इथे सांगते. सुरुवातीला आपण चकली टाकली होती तेव्हा चकलीला खूप सारे बुडबुडे आले होते तेलाचे. तर जेव्हा चकली आपली छान भाजून तयार होते तेव्हा त्याचे बुडबुडे जे आहेत ना तेलाचे ते अगदीच कमी होतात. तर इथे बघू शकता सगळ्या चकलींचे बुडबुडे जे आहेत ते कमी झाले आहेत आणि आपलं इथे चकली आपली अगदी कुरकुरीत अशी तयार झाली आहे. तर इथे बघू शकता अगदी क्रंचेस असे या कुरकुरीत अशा चकली आपल्याला आवाज करत आहेत. तर इथे बघू शकता अगदी जास्तीचं देखील तेल पिलं नाही चकल्यांनी आणि काटेदार इथे आपली चकली तयार झाली आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व चकल्या तयार करून घेणार आहोत. तर इथे दुसरी देखील बॅच मी चकलीची तयार करून घेत आहे.
तर इथे बघू शकता सर्व चकल्या आपल्या तयार झाल्या आहेत. एकूण एक चकली आपली गोल आकाराची झाली आहे. कोणतीच चकली तेलामध्ये इथे मोडली नाही किंवा तुटली देखील नाही. एकसारख्या आकाराचे इथे चकल्या तयार झाल्या आहेत. जरासुद्धा चकल्यांनी तेल पिलं नाही. अगदी हलकी फुलकी चकली इथे तयार झाली आहे. तर कोणाला विश्वास देखील बसणार नाही की ही रेशनच्या तांदळाच्या पिठापासून आपण इथे चकली तयार झाली आहे. तर इथे बघू शकता अगदी हलकी अशी आतून पोकळ आणि कुरकुरीत अशी कमी तेल पिणारी इथे चकली तयार केली आहे आपण. जर तुम्हाला चकलीचा व्हिडिओ आवडत असेल तर माने रेसिपी सोलापूरला चॅनेलला नक्कीच लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरला जॉईन देखील व्हायचं असेल तर खाली असलेल्या जॉईनच्या बटनाला देखील क्लिक करून तुम्ही जॉईन देखील करू शकता. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. जर चकलीच्या भाजणीचा व्हिडिओ आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला खूप साऱ्या जणांना शेअर करा आणि माझ्या या पद्धतीच्या चकल्या घरी नक्कीच ट्राय करा. तर चवीला खमंग आणि खुसखुशीत लागणाऱ्या वेगळ्या पद्धतीची चकली जर आवडली असेल तर खूप जणांना शेअर करून कमेंट देखील करायला अजिबात विसरू नका.